तर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील महिलेचा मृत्यूवरून जयंत पाटील यांनीही सरकारवर निशाणा साधला। सरकारच्या व्यवस्थेवर अंकुश नाही, प्रशासनावर आणि पोलिसांवर देखील सरकारचा अंकुश नाही अशी टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे। सरकार पोलिसांच्यावर देखील अंकुश ठेवत नाहीये, प्रशासनावर देखील अंकुश ठेवत नाही। वैद्यकीय व्यवसायात जे प्रॅक्टिस करतात त्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलवर देखील अंकुश सरकारचा नाही। सरकारने सगळं ढिलं सोडलेलं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या घटना या धक्कादायक आहेत। सरकारने याच्यावर कडक कारवाई शेवटच्या टोकाची घ्यावी अशी आमच्या पक्षाची मागणी आहेच। तेव्हा तुम्ही तिची पहिली केस घेता आणि नंतर तिला सांगता ब्लीडिंग होत असताना, कळा देत असताना की दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा, ती हत्या नाही तर काय? अशा परिस्थितीमध्ये जर 5.5 तास ती कुणाकुणाची इंटरॅक्शन आलं, कोण कोण तिला मदत केली नाही, ऑफकोर्स मॅनेजमेंट आणि डॉक्टर दोघंही जबाबदार आहेत। माझं म्हणणं आहे कारवाई त्या सगळ्या ज्यांची जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, सिंपल। मुख्यमंत्र्यांच्याकडे अहवाल आल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल मुख्यमंत्री पण ही गोष्ट त्यांनी गांभीर्याने घेतली, सगळ्यांनीच गांभीर्याने घेतली। अहवाल आल्याशिवाय त्याच्यात कोण दोषी आहे ते बघितलं पाहिजे ना। आता राजीनामा काही वेळेस एखाद्यावर आरोप झाले म्हणून राजीनामा देतो, परंतु ते आरोप सिद्ध पण झाले पाहिजे ना। त्याच्यावर प्रत्येक गोष्ट त्यांनी खूप बारकाईने ती समजून घेतलेली आहे। तो माझ्याशी बोललाय, सीएमशी बोललाय आणि त्याला वेगवेगळी आयुध वापरायचा अधिकार आहे त्याच्यावर। या सगळ्या गोष्टी त्याच्या पीएच्या पत्नीला न्याय मिळवून देण्याच्या करता त्यांनी पण कंबर कसली।